की दया दुधाचे भरलेले माठ। या गवळणी काय म्हणतात की दया दुधाचे भरलेले माठ हा नेहमीच आमचं फोडतो। की दया दुधाचे भरलेला माठ हा नेहमी आमचंच फोडतो। भर रस्त्यात कधी वेणी अहो भर रस्त्यात कधी वेणी तर कधी पदर तर कधी गजरा गवडतो। लांबोरे बुवा विषयाला विषय द्या एकच घेतलाय पण बुवा मजबूत घेतलाय बरोबर की नाही। हा बुवा लक्षात ठेवा लक्षात ठेवा बुवा लांबोरे बुवा एकच घेतलाय पण मजबूत घेतलाय प्रत्येक शब्दाला बुवा। आणि चुकीचं काय लांबोरे बुवा बोललात मी अमुक करेन मी तमुक करेन हे असली बुवा आपली स्टाईल नाही जे काय करेन ते तर वन करेन बरोबर की नाही। हा आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय पहिला मी त्यांना सर म्हणायचो नंतर ते म्हणाले की ठीक आहे मला मान देता पण मी शेवटी बुवा आहे म्हणून त्यांना आता हल्ली मी बुवा म्हणतो। पहिला सर कसा आम्हाला अभिमान वाटतो अख्ख्या आमच्या शक्तितुऱ्याच्या या क्षेत्रामध्ये एमपीएससी झालेला पहिला शायर म्हणजे लांबोरे बुवा जोरात टाळ्या वाजूया त्यांच्यासाठी। देवाने मला कमी वयातच इतकं दिलं की मला ते सांभाळता देखील येत नाही इतकं दिलं। त्याचं कारण एकच आहे म्हणून मी गणामध्ये शायरी म्हटले लांबोरे बुवा गणाला मी काय म्हटले की नेहमी दुसऱ्याचं भलं होताना मला पाहू दे आणि ते मी बघत आलो म्हणून आज बुवा इथपर्यंत मी पोहोचलोय। म्हणून तुम्हाला काय म्हणतोय लांबोरे सर अधूनमधून सर म्हणे ना हा जमण्याचा सर ना तर माझा हातात धर। हा आता हळूहळू हळूहळू माझं चालू होईल थोडं थोडं। म्हणून की दया दुधाचे भरलेले माठ हा आमचा नेहमी ग फोडतो। आणि भर रस्त्यात कधी वेणी तर कधी माझा पदर आणि कधी गजरा ओढतो। की याच्या त्याच्या नादाला लागून की याच्या त्याच्या नादाला लागून कधी कधी हा स्वतःची मर्यादा सोडतो। की याच्या त्याच्या नादाला लागून हा कधी कधी स्वतःची मर्यादा सोडतो। आणि मग माझं एकदा का फिरलं ग डोकं बाई आणि माझं एकदा का फिरलं ग डोकं ग बाई मग शेवटी हा माझा हात पाय धरतो। आता म्हणतील तो देवांचा देव तो असा तो तसा अरे बाबा मला सगळं मान्य आहे हा सगळं मला मान्य आहे पण राधाही मोठीच आहे काना माझा छोटाच आहे। एखाद्या छोट्या बाळकाला पकडा नको 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 असं करेल की नाही तसा माझा काना करतोय। आणि म्हणून म्हटलं आणि माझं एकदा का फिरलं का डोकं बाई शेवटी हा माझं हातपाय धरतो। देवांचा देव आहे सगळं मला माहित आहे हा आणि म्हणून अरे आता जीवाला वाटतंय बर लांबोरे बुवा माझ्या जीवाला वाटतंय बर भावा एक विमान खाल्ल्यावर 25 वाला खा नाही तर 15 वाला खा 55 वाला काही हे नाही व्हॅल्यू नाही। म्हणून लांबोरे बुवा अरे माझ्या जीवाला वाटतंय बर सर एक विमान खाल्ल्यावर। आता सगळ्या गवळणी यशोदे माईकडे जातात कानाबाई मला असा करतो काना आमचा तसा करतो सगळ्या त्याच्या काही तक्रारी घेऊन यशोदा माईकडे जातात। तेव्हा हा घडलेला संवाद या ठिकाणी गवळणीमध्ये सादर करतोय। ज्या पद्धतीने मंडळाने आम्हा दोन्ही कलावंतांना सांगितलेलं आहे की ते माय माऊलेले बसलेले आहेत आणि मला जितका माझ्यावर विश्वास आहे तितका त्यांच्यावर देखील आहे अगदी चांगलं तुमचं मनोरंजन करतील असा मला विश्वास आहे। आणि म्हणून या ठिकाणी काय बोलतोय लांबोरे बुवा गवळणी भांडा या उभ्या या दारी
अगदी सगळ्या गेल्या आहेत, तारा चंद्र हिरा मीना सगळ्या गेलेल्या आहेत. काय म्हणतात त्या गवळणी? अग गवळणी भांडाया उभ्या या दारी, कानावर चिडल्या भलत्याच भारी. एकदा सांगेल, दुसऱ्यांदा सांगेल, तिसऱ्यांदा नक्की ती चिडेल. आणि म्हणून काय म्हणतोय? अग गवळणी भांडाया उभ्या या दारी, कानावर चिडल्या भलत्याच भारी. अतल याला शिकवून गेल्यावरी, अहो अतल याला शिकवून गेल्यावरी. सगळ्या गवळणी यशोदा माईला काय सांगायचं ते सांगून गेल्या. आता बाजूवाल्या बायका जेव्हा आपली तक्रार करतात तेव्हा एक छोटासा बालक आता रुसलाय, बरोबर की नाही? म्हणून अग अतल याला शिकवून गेल्यावरी. आता ती आई काय म्हणते? आज चिडायचं नाही तू हरी. होय लांबरे बुवा, आज चिडायचं नाही तू हरी. अरे आज चिडायचं नाही तू हरी, ठेवीन टांगून उलटा घरी. आज चिडायचं नाही तू हरी, ठेवीन टांगून उलटा घरी. गवळणी भांडाया उभ्या या दारी, कानावर चिडल्या भलत्याच भारी. गवळणी भांडाया उभ्या या दारी, कानावर चिडल्या भलत्याच भारी. अतल याला शिकवून गेल्यावरी, अतल याला शिकवून गेल्यावरी. आज चिडायचं नाही तू हरी, ठेवीन टांगून उलटा घरी. आज चिडायचं नाही तू हरी, ठेवीन टांगून उलटा घरी. एक म्हणते तिची तू हंडी रे फोडली, ती म्हणते दुसरी वेणी ग ओढली. कोण म्हणते यशोदा माई, त्याने माझी घागर फोडली.